देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। नमस्कार, मी सागर सोमनाथ माने, मेजर, गाव मात्रेवाडी, तालुका मुरुड, जिल्हा धाराशिव। मी आर्मी मध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्या नंतर मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघेही तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला 4:20 माझा भाऊ आणि मी दारू दिल्याच्या नंतर थोडं साईडला थंडीमुळे आडोशाला बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता। त्याच्यानंतर मग मी दोन दारे मोडले आणि दुसरी मोटर चालू असल्यामुळे तिकडे मी दारा मोडण्यासाठी गेलो। मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असं चावा घेतला। त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला वाटलं की जास्त माझ्या गळ्याला पकडेल म्हणून त्यांनी थोडा धीर धरला। त्याच्यानंतर सेकंड वेळेस पण तसंच केलं, पण भावाने वाटलं की मी उठलो तर पुन्हा माझ्या गळ्याला चावा घेईल, माझं काय खरं नाही, म्हणून त्यांनी 2 वेळेस टाइम घेऊन पुन्हा तिसरी वेळेस त्याला बिबट्याने पूर्ण असं जबड्यामध्ये धरलं, अशा हाताला आणि बरगडीला। त्याच्यानंतर त्याला असं 2 हवा असे मारले। मग त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आरडाओरडा केला। मी त्याच्या जवळच होतो, 40 ते 50 मीटर मध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि मी तुरंत माझ्याकडे टॉर्च होते, मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि बिबट्याकडे खेळले तर ती त्याला सावा घेत होता, म्हणजे माझी टॉर्च आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही जोरामध्ये आरडाओरडा केला। त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शेतामध्ये गेला, ज्वारीमध्ये गेला। त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती घेऊन, जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जी संकट आहे ती पार करून पुढे जातात, सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातं, तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या भावाचा बचाव करून थोडं 400 ते 500 मीटर मध्ये त्याला घेऊन गेलो। त्याच्यानंतर मी मोबाईल मध्ये नंबर काढून ज्याकडे काही 4 व्हीलर आहे गावामध्ये, जे काय थोडी जागरण करतात अशा व्यक्तीला फोन करून तुरंत विशांबर तमांचे सर आणि मात्रेवाडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं। त्याच्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांनी आम्हाला जगदाळे मामा हॉस्पिटल